हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत पिअर ऑफ स्ट्रेट लाईन MHT CET लेक्चर नंबर 3. बघा त्यातला फर्स्ट पॉईंट, द इक्वेशन टू द पिअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दिस लाईन ax² + 2hxy + by² = 0 इज bx² - 2hxy + ay² = 0. म्हणजे बघा याचा अर्थ काय आहे, पेअर ऑफ लाईन्सचे इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दिस इक्वेशन, या इक्वेशनपासून ज्या काय दोन लाईन्स तुम्हाला मिळतात त्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं इक्वेशन आणि ओरिजिनमधनं पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळतं. काय झालं आहे बघा, याच्यामध्ये परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काढताना ax² आणि इथं by² आहे, तर इथं bx² आणि ay² झालं आहे. ए आणि बी यांच्या पोझिशन इथं चेंज झालेल्या आहेत, ए बीच्या, आणि मध्ये 2hxy तिथं काय केलं आहे -2hxy, इथलं साईन फक्त चेंज केलं आहे, एवढाच फरक आहे. ठीक आहे, लक्षात आलं का? ए बीची पोझिशन चेंज केलेली आहे आणि इथं प्लसच्या ऐवजी मायनस साईन आहे, म्हणजे इथलं साईन फक्त चेंज करायचं आहे. इथं मायनस असेल तर इथं प्लसल्या, प्लस असेल तर मायनसल्या. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया एक. बघा इथं एक्झाम्पल आहे, इथं बघा, द इक्वेशन टू द पिअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिनमधनं पास होणाऱ्या लाईन अँड परपेंडिक्युलर टू दिस इक्वेशन, आणि ह्या लाईनशी, ह्या इक्वेशनमधून ज्या लाईन मिळतात त्याच्याशी परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं. तर आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं की काय करायला लागेल आपल्याला, ए आणि बी, बघा इथं या इक्वेशनपासून त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं इक्वेशन असं मिळतं इथं दिलं आहे. तर त्यासाठी काय केलं आहे, ए बीच्या पोझिशन चेंज केल्यात. मग इथं काय होईल बघा, इथं काय होईल, 3x² आहे आणि 2y² आहे, तिथं होईल 2x² आणि 3y² होईल, आणि मध्ये मायनस आहे तर त्याचा प्लस होईल, म्हणजे 2x² + 5xy + 3y². म्हणजे बघा फर्स्ट ऑप्शन होतो आहे 2x² + 5xy + 3y². सो ए ऑप्शन इज करेक्ट. लक्षात आलं का कसं आलेलं आन्सर, की 2 आणि 3 ह्या पोझिशन मी चेंज केलं आहे एक्स आणि वायच्या. मग इथं 2 आला आहे आणि इथं 3 गेला आहे, आणि इथं मायनसचं प्लस साईन झालं इथं, त्यामुळं ए ऑप्शन येतं. नेक्स्ट एक्झाम्पल असंच आहे बघा, सेम. द इक्वेशन टू द पिअर ऑफ स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड विच इज परपेंडिक्युलर टू द लाईन्स 2x² - 5xy + y² = 0. तर तुम्ही हे गेस करू शकता की नक्की आन्सर काय येईल. मी जसं सांगितल्याप्रमाणे x² y² त्यांचे कोइफिशियंट चेंज करायचे आहेत. काय ते बघा, x² आणि y² चा कोइफिशियंट चेंज केला तर x² चा कोइफिशियंट राहील 1 इथं, आणि मध्ये मायनस असेल तर तिथं होतं प्लस, जे साईन चेंज होतं मिडल टर्मचं, तिथं होणार आहे +5xy, आणि इथं y² आहे त्याचा कोइफिशियंट 1 होता, तो होणार आहे आता 2y² + 2y² = 0. मग हे इक्वेशन कुठे येते बघा, x² + 5xy, x² इथं आहे बघा, +5xy आहे आणि +2y² पण आहे, म्हणजे हा बी ऑप्शन येतं, x² + 5xy + 2y² = 0. सो बी ऑप्शन इज करेक्ट. इक्वेशन्स ऑफ द बायसेक्टर्स बिटवीन द लाईन्स. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, इक्वेशन ऑफ बायसेक्टर्सचं इक्वेशन बिटवीन द लाईन्स ax² + 2hxy + by² = 0. म्हणजे हे सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन आहे. ह्या सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशनपासून आपल्याला पिअर ऑफ लाईन्स मिळतात, दोन लाईन मिळतात पासिंग थ्रू ओरिजिन. तर ह्याच्यात दोन लाईन आपल्याला मिळालेल्या आहेत. तर या दोन लाईन त्यांचे बायसेक्टर जर आपण काढले, ते अँगल बायसेक्ट करणार, ते जर बायसेक्टर आपण ड्रॉ केले तर ह्या बायसेक्टरचं इक्वेशन आपल्याला या फॉर्ममध्ये मिळतं. यापासून मिळणाऱ्या दोन लाईनचं बायसेक्टरचं इक्वेशन असं मिळतं तुम्हाला बघा, x² - y² / a - b = x × y/h. इथं काय झालं आहे बघा, x² घेतला आहे, इथला x² - y², आणि डिवाईडला काय बघा, x² चा कोइफिशियंट जो आहे तो a आणि -y² चा कोइफिशियंट b, ते डिवाईडला आहे इथं a - b, आणि = 2h इथं xy घेतला आहे, x² झाला y² झाला, तर इकडं = xy आणि डिवायडेड बाय 2h ऐवजी फक्त इथे h ने डिवाईड केलं आहे. तर हे आहे आपलं इक्वेशन ऑफ बायसेक्टरचं इक्वेशन. कुणाचा बायसेक्टर, तर याच्यापासून मिळणाऱ्या दोन लाईनचे अँगल बायसेक्टरचं इक्वेशन आहे.
एक्झाम्पल बघा, द अँगल बायसेक्टर ऑफ द कोऑर्डिनेट ॲक्सिसचे अँगल बायसेक्टर आपल्याला फाइंड करायचे आहेत. सपोज दिस आर द कोऑर्डिनेट ॲक्सिस. तर त्याचे काय करायचे, तर आपल्याला अँगल बायसेक्टरचे इक्वेशन फाइंड करायचं. अँगल बायसेक्टर म्हणजे इथून जाणारी लाईन येणार आहे आणि इथून जाणारी. तर आपल्याला माहिती आहे की ही लाईन क्लिअरली की वाय इक्वल टू एक्सची लाईन असते, 45 डिग्री अँगल करणारी वाय इक्वल टू एक्सची लाईन, आणि ही जी लाईन आहे ती वाय इक्वल टू मायनस एक्सची लाईन असेल. ह्याच्यावरनं तुम्ही जर काढलं तर एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय असे दोन इक्वेशन आपल्याला मिळेल. ह्याच्यावरनं एक्स मायनस वाय इक्वल टू 0 आणि हे एक्स प्लस वाय इक्वल टू 0 या लाईनचं इक्वेशन. कुठलं ऑप्शन होतं बघा, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 0. सो बी ऑप्शन येतो आहे 24चं. किंवा तुम्हाला कळालं नसेल की वाय इक्वल टू एक्स कसं आलं, तर तुम्हाला सांगतो बघा. आता ही लाईन बायसेक्ट करते अँगल, म्हणजे 45 डिग्री अँगल करते इथं मध्ये. 45 डिग्री म्हणजे ह्या लाईनचा स्लोप होणार आहे tan 45 डिग्री. tan 45 म्हणजे 1. सो स्लोप ऑफ दिस लाईन इज 1. आणि मग आपण लाईनचं इक्वेशन कसं काढतो, वाय इक्वल टू mx. m म्हणजे स्लोप दिला आहे 1, म्हणून हे इक्वेशनला वाय इज इक्वल टू एक्स, कारण स्लोप तिथं 1 आहे. स्लोप इज 1. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. हे पण आता हे एक्झाम्पल बघूया आपण. द इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ द अँगल्स बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स 2x² मायनस 3xy प्लस y² इक्वल टू 0 इज. आता हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आत्ता मी जे एक इक्वेशन तुम्हाला वरती सांगितलं आहे, x² मायनस y² डिवायडेड बाय a मायनस b इक्वल टू xy डिवायडेड बाय h. या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. a आणि bची व्हॅल्यू काय ते बघूया आपण. aची व्हॅल्यू 2 दिली आहे आणि b दिला आहे 1. मग इथं डिवाईड येणार आहे 2 मायनस 1. xy तसाच, आणि hची जी व्हॅल्यू आहे इथं 2hची व्हॅल्यू -3 आहे. मग इथं डिवाईडला hची व्हॅल्यू येणार आहे -3/2. आणि मग हो जो डिवाईडला -3/2 हा 2 जाईल इथं वरती न्यूमरेटरला जाईल, 2xy होईल. इथला 2 इकडं वरती जाईल, 2xy होईल. आणि इकडं जो डिवाईडला -3 राहणार आहे तो काय होईल, त्या -3 इकडे येऊन मल्टिप्लाय होईल याला. मग तुम्हाला इक्वेशन मिळेल -3x² मायनस मायनस काय होईल +3y². तर डिवाईडला 2 - 1 इथं आहे, 2 - 1 त्याची व्हॅल्यू डिवाईडला 1, त्यामुळे ते नाही लिहिलं चालतं. इक्वल टू हा 2 वरती आला, इकडे झाले 2xy. आणि मग हा 2xy या बाजूला जर तुम्ही घेतला तर तो मायनस होईल, मायनस म्हणजे आन्सर काय येईल बघा, -3x² मायनस 2xy प्लस 3y² इक्वल टू 0. पण मायनस साईन घालूया 3x² आणि -2xy. मायनसनं मल्टिप्लाय केलं तर +3x² होईल, +2xy होईल आणि -3y² होईल. म्हणजे कुठला ऑप्शन येतो बघा, ए ऑप्शन येतो आहे का. ए इज द करेक्ट ऑप्शन. काय केलं सिम्पली, हे जे इक्वेशन आहे इथं लिहिलं आहे पिंक कलरमध्ये, मी इथं लिहिलेलं आहे. हे इक्वेशन लक्षात ठेवा. ते इक्वेशन आपण इथं बघितलं आत्ता, हे इक्वेशन. ह्या इक्वेशनमध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, ए बी आणि एच. ह्या 3 व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या आणि सिम्प्लिफाय केलं की आपल्याला आन्सर मिळणार आहे. तर हे इफ द पेअर ऑफ लाईन्स x² प्लस hxy मायनस y² इक्वल टू 0 बायसेक्ट्स द अँगल बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस देन h इक्वल टू. आता कोऑर्डिनेट ॲक्सिसमधले अँगल बायसेक्ट करतात. कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, त्याच्यामधले अँगल बायसेक्ट करणारी लाईन, त्यांचं इक्वेशन तुम्हाला काढायचं. ठीक आहे. आता क्लिअरली आत्ताच आपण बघितलं की कोऑर्डिनेट ॲक्सिस बायसेक्ट करणारी लाईन म्हणजे x मायनस वाय आणि x प्लस वाय येते इक्वल टू 0. x मायनस वाय म्हणजे कशावरून आलं x मायनस वाय, कारण हे y इक्वल टू एक्सचं इक्वेशन आहे आणि हे y इक्वल टू -x. ह्याच्यावरून 2 इक्वेशन मिळतात, x मायनस वाय आणि x प्लस वाय. त्यांचा प्रोडक्ट जर घेतला तर x² मायनस y² इक्वल टू 0 असं इक्वेशन मिळेल तुम्हाला. x² मायनस y² इक्वल टू 0. आणि इथं हे इक्वेशन दिलं. मग हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कम्पेअर करा. दोन्ही इक्वेशन जर कम्पेअर केली तर एचची व्हॅल्यू इथं दिसतच नाही एक्स वायची टर्म. सो व्हॉट इज एच, तर एचची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. सो ऑप्शन सी
इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी हे तुमचा आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल, द पेअर ऑफ लाईन्स हे दिलं तुम्हाला, बायसेक्ट्स द अँगल बिटवीन द पेअर दिस ax² + 2hxy, द व्हॅल्यू ऑफ पी इज देन द व्हॅल्यू ऑफ पी. आता काय सांगितलं आहे, ह्या ज्या पेअर ऑफ लाईन्स आहेत किंवा हे जे इक्वेशन आहे ते काय होतं आहे, ते याच्यामधला अँगल बायसेक्टरचं इक्वेशन ते दिलं आहे. तर ह्याचं अँगल बायसेक्टरचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय येतं बघा, ते असं येतं x² - y² डिवायडेड बाय a - b इक्वल टू xy डिवायडेड बाय h. आता हे इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं, त्या पद्धतीनं फॉर्मॅटमध्ये आणलं, तर ह्या h काय करा, या बाजूला इकडं x² - y² डिवाइड करा. काय होईल मग, h असं होईल बघा, h × x² - y² असं मिळेल. आणि a - bनं xyला इकडं मल्टिप्लाय करा, a - bनं मल्टिप्लाय करा. आणि ही xyची टर्म पण या बाजूला घेतली आहे ना त्यांनी, इकडे घेतली आहे xyची टर्म. मग ही जर टर्म आपण इकडं लेफ्ट साईडला जर तुम्ही घेतली a - bची, तर ते निगेटिव्ह होणार आहे, -a - b × xy. आणि मग हे मायनस साईन जर आतमध्ये दिलं तुम्ही, तर b - a xy असं होईल, b - a × xy. म्हणजे पीची व्हॅल्यू आली b - a. सो बी ऑप्शन इज करेक्ट. इथं म्हटलं आहे, इफ द बायसेक्टर्स ऑफ द angles of the lines represented by this equation and this are same, then the angle made by the lines represented by first and second. जर दोघांच्या मधला अँगल बायसेक्टर, दोन इक्वेशनमधल्या लाईनचा अँगल बायसेक्टर जर सेम असेल, तर त्या लाईनमधलं इक्वेशन पण, त्या लाईनमधला अँगल असतो 90 डिग्री. इट इज ऑलवेज ट्रू, ते प्रत्येकासाठी ट्रू आहे. ठीक आहे, तर हे बायसेक्टरचंच आहे, हे पण तुम्ही सोडवा नंतर. तर आपण पुढचा पॉईंट बघूया, जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. इक्वेशन ऑफ फॉर्म जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री, इक्वेशन ऑफ द फॉर्म ax² + 2hxy + by². हे जे इक्वेशन होतं एवढंच, त्याला आपण होमोजिनियस इक्वेशन म्हणायचो. होमोजिनियस का म्हणायचो, कारण प्रत्येक टर्मची डिग्री सारखी होती. आता हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन जे आहे ते कसं आहे बघा, ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0. हे होमोजिनियस इक्वेशन नाही आहे सेकंड डिग्रीमधलं. होमोजिनियस का नाही, कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री सारखी दिलेली नाही. म्हणजे एक्सची इथं पॉवर 1 आहे, वायची पॉवर 1 आहे, आणि इथं कॉन्स्टंट टर्म दिली आहे, त्यामुळे व्हेरिएबल इथं नाहीच आहे. त्यामुळे ह्या टर्मची डिग्री किती आहे, 0 आहे. म्हणजे हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जनरल सेकंड डिग्री इक्वेशन काय, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी म्हटलं x² + y² = 16, हे इक्वेशन जर तुम्हाला सांगितलं, तर हे इक्वेशन सेकंड डिग्री आहे, जनरल सेकंड डिग्री. मग हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करेल का, तर नाही रिप्रेझेंट करणार, कारण हे सर्कलचं इक्वेशन आहे. याचा अर्थ प्रत्येक जनरल सेकंड डिग्री इक्वेशन हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत नाही. मग कुठलं इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतं, तर त्यासाठी एक कंडिशन आहे, ती कंडिशन इथं दिली आहे. जर हा डिटर्मिनंट जर इक्वल टू 0 आला, डिटर्मिनंटमध्ये काय घेतले बघा, AHG, HBF आणि GFC. आता इथं काय HH, GG, FF आणि मध्ये दिलं आहे ABC असं दिलं आहे. आणि हे AHG कुठून आलं, तर इथून आलं बघा, A, H नंतर G, त्याच्याखाली परत H, B आणि नंतर F नंतर GFC. हे कम्पेअर करून ह्या इक्वेशनपासून तुम्हाला हे सगळे कॉन्स्टंट इथं पुट करायचे. आणि हा डिटर्मिनंट जर 0 आला, तर म्हणायचं दिलेलं जनरल इक्वेशन हे काय करतं आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत आहे. आणि हाच डिटर्मिनंट जर तुम्ही सिम्प्लिफाय केला, तर तुम्हाला असं मिळेल. सिम्प्लिफाय केल्यानंतर हे मिळेल तुम्हाला, हे सोडवला डिटर्मिनंट तर तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. तर हे इक्वेशन पण लक्षात ठेवायला एक ट्रिक म्हणजे सोपं असं आहे की अल्फाबेटिकली ABC माहिती आहे आपल्याला, ABC नंतर येतं DE. ते DE म्हणजे 2 लेटर्स आहेत, ते स्किप केले आपण, मग इथं प्लस केलं, 2 लेटर स्किप केले म्हणून 2 लिहिला. आणि ABCDE पुढं आहे FGH लिहिला बघा इथं, FGH. आणि मायनस काय करायचं आहे,
इथला पहिला ए आणि इथला एफ, ए एफ स्क्वेअर. त्यानंतर काय केलं, मायनस बी जी स्क्वेअर, बी जी स्क्वेअर आणि मायनस सी एच स्क्वेअर, इथं लिहिलं मायनस सी एच स्क्वेअर. अशा पद्धतीनं तुम्ही हे इक्वेशन पण लिहू शकता. ह्या दोघांचा अर्थ एकच आहे. हा डिटर्मिनंट फॉर्ममध्ये आणि हे सिम्प्लिफाय केल्यानंतर असा फॉर्म मिळेल. एक्झाम्पल्स घेऊयात. आता काय म्हटलं बघा, इफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस के वाय इक्वल टू ए स्क्वेअर रिप्रेझेंट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन देन के इक्वल टू. तर हे इक्वेशन दिलं आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतं, तर केची व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हटलं. तर आपल्याला माहिती आहे हे सेकंड डिग्री इक्वेशन जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत असेल, याचा अर्थ हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 आहे, किंवा आपण म्हणू शकतो की हे इक्वल टू 0 आहे हे दिलेलं इक्वेशन. मग मी आता हे इक्वेशन घेतो डिटर्मिनंट सोडवण्यापेक्षा. ए बी सी. आता ए बी कोण आहेत, ए आणि बी हे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचे कोएफिशियंट आहेत. इथं 1 आहे, इथं -1 आहे, आणि हा ए स्क्वेअर तुम्ही जर या बाजूला घेतला तर मायनस ए स्क्वेअर होईल, म्हणजे कॉन्स्टंट टर्म मायनस ए स्क्वेअर आहे. मग ए बी सी जर घेतलं तर 1 × -1 × मायनस ए स्क्वेअर केलं तर तुम्हाला मिळेल प्लस ए स्क्वेअर प्लस 2FGH. आता जी किती आहे, एक्सची टर्म नाही आहे बघा, इथं एक्सची टर्म दिली आहे का, इथं तुम्ही ह्याला जर कम्पेअर केलं 2GX, एक्सची टर्म नाही आहे म्हणजे जी किती असणार आहे, 0. ठीक आहे. हे इक्वेशन मी जनरल सेकंड डिग्री इक्वेशनला काय करतो आहे, कम्पेअर करतो आहे. मग इथं एक्सची टर्म नाही आहे. मग ए बी सीची व्हॅल्यू जर मी काढली, हा ए स्क्वेअर इकडे घेतला तर मायनस ए स्क्वेअर होईल इक्वल टू 0. ए म्हणजे 1, बी म्हणजे -1 आणि सी म्हणजे मायनस ए स्क्वेअर. ए बी सी प्रोडक्ट घेतला तर मला मिळाला ए स्क्वेअर. नंतर 2FG, जी 0 असल्यामुळं ही पूर्ण टर्म 0 होणार आहे. ए एफ स्क्वेअर, एफ किती आहे, के आहे, के. ए म्हणजे 1 आणि एफ स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर होईल, सॉरी प्लस 1 × के स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर. नाही, मायनस साईन येत आहे, मायनस ए एफ स्क्वेअर, इथं मायनस येईल. ओके, मायनस, इथं मध्ये मायनस साईन आहे. ओके, मायनस के स्क्वेअर. त्यानंतर बी जी स्क्वेअर, जीची व्हॅल्यू 0 आहे त्यामुळे ती टर्म तर 0 होईल. आणि सी एच स्क्वेअर. आता एक्स वायची टर्म पण ह्याच्यात नाही आहे, एक्स वायची टर्म नाही आहे त्यामुळे एच 0च असणार आहे, त्यामुळे ही लास्ट टर्म पण 0 होईल, त्यामुळे इक्वल टू 0. मग ए स्क्वेअर मायनस के स्क्वेअर इक्वल टू 0. मग हा मायनस के काय करा, त्या बाजूला जाऊ द्या, के स्क्वेअर. मग के स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मिळेल. मग के स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे के किती झाला तर प्लस ऑर मायनस ए. सो ए ऑप्शन इज करेक्ट. ओके, 1 मिनिट. आता इथं काय झालं, एफची व्हॅल्यू काय लिही बघा, मी डायरेक्ट काय घेतलं, एफची व्हॅल्यू के घेतली, पण आपल्याला 2FY असतं ना तिथं. मग एफची व्हॅल्यू येणार आहे, 2Fची व्हॅल्यू के आहे, मग एफ के/2 मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला ए स्क्वेअर मायनस के स्क्वेअर बाय 2चा स्क्वेअर 4 मिळणार आहे, इक्वल टू 0 मिळेल. आणि मग ही टर्म जर त्या बाजूला घेतली आपण तर के स्क्वेअर इक्वल टू 4A स्क्वेअर होईल, म्हणजे के इक्वल टू प्लस ऑर मायनस 2A होईल. बी ऑप्शन येतो आन्सर, बी ऑप्शन इज करेक्ट. हे पण सिमिलरली तसंच आहे, डिटर्मिनंट घ्या किंवा ते इक्वेशन घ्या, ह्या दोघांपैकी एक कुठलं तरी घेऊन इथं जे दिलेत कंडिशन ती यूज करून केची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सेम तसंच आहे एक्झाम्पल. इथं पण तुम्हाला काय करायचं आहे, सेम तसंच आहे, एचची व्हॅल्यू फक्त फाइंड करायची. हे एक्झाम्पल पण काय म्हटलं आहे, विच इक्वेशन दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. तुम्हाला कंडिशन फाइंड करायची आहे, कंडिशन दिलेलीच आहे, ठीक आहे, त्यावरून तुम्ही फाइंड करा. ओके, तर फाइंड केलं तर तुमचा आन्सर येईल हे ए ऑप्शन येईल तुमचा आन्सर. तुम्ही नंतर कॅल्क्युलेट करा. आणि या 32चं आन्सर येत आहे, 32चं पण एच ऑप्शन आहे. 32 इज ऑल्सो ए अँड 33 इज ऑल्सो ए. See this equation represents a pair of straight lines. then condition, आपल्याला कंडिशन विचारली आहे. आता मी तुम्हाला मगाशी जी कंडिशन सांगितली की ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर आणि मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0 ही कंडिशन आहे. आता हे जर तुम्ही बघितलं, ऑब्झर्व केलं, त्याच्यामध्ये AB नाही आहेत, म्हणजे
ह्याच्यात ही टर्म नाही आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर अशी टर्म ह्याच्यात नाही आहे स्क्वेअरची ह्या दिलेल्या इक्वेशनमध्ये. मग ए आणि बी दोघं पण झिरो असणार आहेत. ए बी झिरो म्हणजे ए आणि बी दोघं पण झिरो आहेत म्हणजे काय होईल बघा, ए बी सी ही पहिली टर्म झिरो होईल, ए एफ स्क्वेअर आहे ही टर्म झिरो होईल, बी जी स्क्वेअर ही टर्म झिरो होईल कारण ए बीची व्हॅल्यू काय झिरो आहे, ए पण झिरो आहे आणि बी पण झिरो आहे कारण त्या टर्म इथं दिलेल्या नाहीत. ए बी झिरो टाकला आपण तर आपल्याला हे सगळ्या कॅन्सल होतील. मग राहतं आहे काय तर 2FGH राहील मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0. हा मायनस CH स्क्वेअर आपण जर त्या बाजूला घेतला तर प्लस होईल म्हणजे इज इक्वल टू CH स्क्वेअर. इथं पण काय होईल बघा, एचला एच स्क्वेअरमधला एक एच कॅन्सल होईल म्हणजे 2FG इक्वल टू CH राहील. 2FG इक्वल टू CH. वन मिनिट, काय राहिलं FG कंडिशन काय होती बघा, आय विल रिपीट ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये ABC पूर्ण 0 येईल ही टर्म, AF स्क्वेअरची 0 येईल ही टर्म 0 येईल. ओके, तर हे जर कम्पेअर केलं आपण आता इथं बघा 2HXY 2GX आणि 2FY असं होतं. ठीक आहे, मग इथं 2 इंटू एफची व्हॅल्यू आहे FY2 येईल तिथं, इंटू G/2 येईल आणि इंटू H/2 आणि इक्वल टू CH स्क्वेअर होता, सी तसाच H स्क्वेअर आहे, H स्क्वेअरची व्हॅल्यू H/2चा स्क्वेअर अशी व्हॅल्यू येईल तिथं म्हणजे ह्या 2ला इथला एक 2 गेला. ठीक आहे, आणि H/2चा स्क्वेअर आहे तर ह्या 2ला इकडचे 2 2 जातील मग FG इकडे राहील FG आणि H स्क्वेअरमधला एक स्क्वेअर ह्याला जाईल FG इक्वल टू CH. FG इक्वल टू CH त्यामुळे बी ऑप्शन येतो, बी ऑप्शन इज करेक्ट. तर हे 35 एक्झाम्पल सोडवायचं 35 नंबरचं. तर हे काय म्हणलं आहे, हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करते ते बघायचं आहे, पिअर ऑफ स्ट्रेट लाईन, सर्कल, इलिप्स का पॅराबोला. मग त्याची कंडिशन आहे. आता आपण बघितलं की हे कधी रिप्रेझेंट करेल स्ट्रेट लाईन, जर तो डिटर्मिनंट 0 आला तर. मग AHG HBF आणि GFC तो डिटर्मिनंट बघा, तो जर 0 आला तर म्हणा की हे इक्वेशन रिप्रेझेंट करत आहे आणि तो डिटर्मिनंट 0 येतो आहे त्याच्यामुळे ह्याच्यापासून पिअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करते असं होईल. हे पण तुम्ही सोडवू शकताय. लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, डिटर्मिनंट इक्वल टू 0 घ्या, कम्पेअर करा आणि लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. डिटर्मिनंट इक्वल टू 0 घ्या किंवा ती मगाशी कंडिशन ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर वगैरे ती कंडिशन लिहिली तरी चालतं आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यावरून पण मिळेल. ओके, तर 36चा आन्सर येतं आहे D. तुम्ही नंतर चेक करा. हे पण सेम तसंच आहे, डिटर्मिनंट किंवा ते हे करून तुम्हाला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे 37मध्ये, त्याचं बी ऑप्शन येतं आहे. तर बघा नेक्स्ट पॉईंट आहे अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय जनरल इक्वेशन. आता होमोजिनियस इक्वेशन असू द्या किंवा जनरल इक्वेशन असू द्या सेकंड डिग्रीमधलं त्यापासून ज्या काय पेअर ऑफ लाईन्स मिळतात त्याच्यामधला अँगल जर काढायचं असेल तर दोघांसाठी सेम फॉर्म्युला आहे, tan θ इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट H स्क्वेअर मायनस AB डिवायडेड बाय A प्लस B. हा दोघांसाठी पण सेम फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग ह्या फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल्स घेऊयात. काय म्हटलं आहे, फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स, ह्याच्यापासून मिळणाऱ्या लाईनमधला अँगल फाइंड करायचा आहे. मग हे इक्वेशन जर कम्पेअर केलं जनरल सेकंड डिग्री इक्वेशनला तर एची व्हॅल्यू किती येते बघा, ए इक्वल टू येईल 6 2H 8 दिला आहे, मग H येणार आहे 4 कारण 2Hची व्हॅल्यू 8 आहे आणि Bची व्हॅल्यू आहे -8. मग ह्या व्हॅल्यू तुम्ही काय करा, ह्या दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. सो tan θ इक्वल टू बघा काय होईल 2 रूटमध्ये H स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 मायनस A इंटू B 6 इंटू -8 6 इंटू -8 -48. मग मायनस मायनस प्लस होईल 48
डिवायडेड बाय ए प्लस बी, म्हणजे 6 - 8 केलं तर -2 राहील. ओके, 6 - 8 दॅट इज -2, आणि हे 2ला 2 कॅन्सल होईल, आणि मायनस असल्यामुळं ते मॉड कॅन्सल होईल. ठीक आहे, मॉड्युलस निघून जाईल. मग राहते काय बघा, इथं आतमध्ये काय राहील, 64 येते, √64. √64 म्हणजेच काय आलं, √64 म्हणजेच tan θ इक्वल टू आलं √64 दॅट इज 8. tan θ इक्वल टू 8 दॅट मीन्स 8 θ इक्वल टू tan इनवर्स ऑफ 8, म्हणजे फर्स्ट ऑप्शन येतो, ए ऑप्शन येईल 38चं. तर इथं पण तसंच आहे, तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. मी डायरेक्ट फॉर्म्युला 2√h² - AB डिवायडेड बाय ए प्लस बी मॉडमध्ये हा tan θचा फॉर्म्युला आहे, आत्ता आपण बघितला. त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 2 रूटमध्ये h². आता h² म्हटलं आहे, पण hची टर्मच नाही आहे इथं, कारण h कोणाचा कोइफिशियंट आहे, XYचा कोइफिशियंट आहे. XYची टर्म इथं नाही आहे, म्हणजे इथं 0 येईल. -AB 1 × -1 म्हणजे -+1 होईल इथं +1 डिवायडेड बाय ए प्लस बी 1 - हां, आता बघा इथं ए प्लस बी डिनॉमिनेटर 0 येतं आहे, म्हणजे ए प्लस बी इक्वल टू 1 - 1 आला, म्हणजे 0 आला. आणि ए प्लस बी जर 0 असेल तर दिलेल्या लाईन्स ह्या एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात, 90 डिग्री अँगल करतात. ही कंडिशन आपण बघितली लास्ट लेक्चरला. ए प्लस बी इक्वल टू 0, देअरफॉर गिवन इक्वेशन मेक अ 90 डिग्री अँगल. ए ऑप्शन इज करेक्ट. तर इथं पण तुम्हाला काय करायचं आहे, अँगलच फाइंड आउट करायचा आहे. याच्यामधला अँगल फाइंड करा, मग tan θ इक्वल टू तुमचा अँगल येईल काहीतरी. ठीक आहे, तोच फॉर्म्युला वापरा, मगाचा सेम फॉर्म्युला यूज करा. HAB त्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन करा, आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला असं मिळेल tan θ इक्वल टू समजा आलं 1/5. तर θ येणार आहे तुमचा tan इनवर्स ऑफ 1/5. मग tan इनवर्स 1/5 आन्सर आलं तुमचा अँगल. तर तुमचा इथं दिला आहे tan इनवर्स m, मग mची व्हॅल्यू झाली 1/5. सो आन्सर इज 1/5. तर हे मी डायरेक्ट लिहिलं आहे, tan θची व्हॅल्यू 1/5 येते. ते तुम्ही काय करा, त्या बाय युजिंग फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करा. तर इथं तुम्हाला दिलं आहे की tan इनवर्स ऑफ, म्हणजे हे दिलं आहे तुम्हाला, ह्याच्यापासून मिळणारा अँगल, म्हणजे आपण माहिती आहे tan θ इक्वल टू तो फॉर्म्युला लिहितो आपण. ओके, आणि मग θ किती दिला आहे तुम्हाला, तर θ दिला आहे, θ इक्वल टू दिलं तुम्हाला tan इनवर्स ऑफ 1/3. म्हणजेच tan इनवर्स जर तुम्ही या बाजूला घेतला तर तुम्हाला मिळेल tan θ इक्वल टू 1/3. म्हणजे tan θची व्हॅल्यू 1/3 दिलेली आहे, तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय असेल ते विचारलं आहे. मग काय करायचं, tan θच्या जागी tan θचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा. tan θ इक्वल टू 1/3 आले आता ह्या कंडिशनवरून. θ इक्वल टू tan इनवर्स 1/3 म्हणजे tan θ इक्वल टू 1/3. मग tan θची व्हॅल्यू 2√h² - AB डिवायडेड बाय ए प्लस बी मॉडमध्ये, आणि इक्वल टू 1/3 दिलं आहे. मग ह्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाका ह्याच्यावर, आणि मग सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल, लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल 2. ओके, लॅम्बडाची व्हॅल्यू 2 मिळेल. आणि हे पण लास्ट एक्झाम्पल आहे, हे पण तुम्ही सॉल्व करा नंतर. ठीक आहे, सेम तसंच आहे, अँगल बिटवीन θ. तर आन्सर की दिलेले आहे, हे आन्सर की तुम्ही बघू शकता, आणि तुमचे जे काय आन्सर्स तुम्ही वरचे बघितलेत, फाइंड केलेत, ते तुम्ही चेक करू शकता.